छावा चित्रपटामुळे तरुणांची माथी भडकावली जात असून दंगली उसळत आहेत। नागपूरमधील दंगलीला छावा चित्रपट जबाबदार आहे, त्यामुळे या चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी सध्या चर्चेत आली आहे। ही मागणी केली आहे मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी। याबद्दल त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र सुद्धा लिहिलेलं आहे। छावा चित्रपटात मुघल शासक औरंगजेब याचं ज्या प्रकारे चित्रण केलं त्यामुळे तरुणांची माथी भडकवली जात आहेत असा त्यांचा आरोप आहे। मौलाना रझवी यांनी काही दिवसांपूर्वीच क्रिकेटपटू मोहम्मद शमीवर रमजानमध्ये रोजा न ठेवण्याबद्दल टीका केली होती। इतकंच नाही तर शमीच्या मुलीने होळी खेळल्याबद्दलही मौलाना यांनी बोल लगावले होते। आणि आता यानंतर त्यांनी छावा चित्रपटावर बंदीची मागणी करून एका वेगळ्याच चर्चेला सुरुवात केली आहे। ऑल इंडिया मुस्लिम जमातचे अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी असं म्हटलंय की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छावा चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्मात्यांवर सुद्धा कायदेशीर कारवाई करावी। छावा चित्रपटात औरंगजेबाचं चित्रण ज्या पद्धतीने करण्यात आलं त्यावरूनच तरुणांची माथी भडकावली गेली आहे। यामुळे अशांतता निर्माण होतीये आणि नागपूरमध्ये दंगल उसळण्यास सुद्धा सदर चित्रपटच कारणीभूत आहे असा आरोप मौलाना रझवी यांनी केलाय। दरम्यान मौलाना रझवी हे पीटीआयशी बोलताना पुढे असं म्हणाले की छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून देशातील वातावरण बिघडत चाललंय। छावा चित्रपटात मुघल शासक औरंगजेबाची प्रतिमा हिंदू विरोधी दाखवली आहे, त्यामुळे हिंदू तरुणांना भडकवलं जाते। त्यामुळेच हिंदू संघटनांचे नेते विविध ठिकाणी सम्राट औरंगजेबाबद्दल द्वेषपूर्ण भाषण देत आहेत। औरंगजेबाला मुस्लिम आदर्श मानत नाहीत या मुद्द्यावरून सुद्धा मौलाना रझवी यांनी विशेष भाष्य केले। भारतातील मुस्लिम औरंगजेबाला आपला आदर्श किंवा नेता मानत नाही, आम्ही त्याला फक्त मुघल शासक मानतो आणि त्यापेक्षा अधिक काहीही नाही। तसंच नागपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी मी सुद्धा आवाहन केलं होतं। त्या परिसरातील उलेमा आणि इमाम यांना संपर्क साधून तणाव कमी करण्याचा मी सुद्धा प्रयत्न केला होता असंही रझवी यांनी म्हटलंय। दरम्यान छावा चित्रपटावरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुद्धा 18 मार्चला म्हणजेच मंगळवारी विशेष उल्लेख केला होता। विधिमंडळात निवेदन करत असताना नागपूरमध्ये घडलेल्या घटनेबाबत माहिती देताना शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छावा चित्रपटाबाबत केलेलं विशेष भाष्य काय होतं तेही आपण पाहूया। म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये विशेषतः म्हणजे मी कुठल्या सिनेमाला दोष देत नाहीये, खरं म्हणजे छावा या चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्या समोर आणला। पण त्यानंतर राज्यामध्ये लोकांच्या भावना देखील खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एक प्रकारे प्रज्वलित झालेल्या आहेत। औरंगजेबाबद्दलचा जो काही राग आहे तो रागही खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बाहेर येतोय। या सगळ्या गोष्टी आपल्या ठिकाणी असल्या तरी मला असं वाटतं की महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यामुळे सर्वांनी संयम बाळगला पाहिजे। महाराष्ट्र एक प्रगतिशील राज्य आहे, या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येत आहे। या ठिकाणची कायदा सुव्यवस्था, इथली सगळी जी काही सामाजिक घडी आहे ही जर योग्य प्रकारे राहिली तर मला असं वाटतं की आज ज्या प्रगतीकडे आपण चाललोय त्या दिशेने जाण्यास आपल्याला अधिक मदत होईल। आणि म्हणून निश्चितपणे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता, शांतता राखण्याकरता मी आवाहन करतो आणि त्यासोबत ही देखील चेतावणी देतो की कोणीही या ठिकाणी जर दंगा करण्याचा प्रयत्न केला त्याचा जात धर्म न पाहता त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि पोलिसांवर जर कोणी हल्ला केला तर त्यांना सोडलं जाणार नाही।